नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे मृत्यूच्या सापळ्यात अडकलेल्या सारंगची कहाणी. कथेला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, मी सुयश. मी सुरुवातीला या सगळ्या गोष्टींच्या विरोधात होतो. भूतप्रेत, आत्मे, प्रेतात्मे अशा गोष्टींवर मी कधी विश्वासही ठेवत नव्हतो. पण याचा अर्थ असा नक्कीच नव्हता की या सर्व गोष्टी खोट्या आहेत असं मी मानायचो. खरं तर मी या सगळ्या गोष्टींपासून दूर राहणंच पसंत करायचो. पण माझा अशा गोष्टींशी पहिल्यांदा संबंध आला तो माझ्या सारंग नावाच्या मित्रामुळे. माझ्या या सारंग नावाच्या मित्राला त्याच्याच एका मित्राने फसवलं होतं. सारंगकडून पैसे घेऊन आता तो त्याला पैसे परत करत नव्हता. सारंगला फसवण्यात आलं होतं हे मलाही ठाऊक होतं. पण त्याचा बदला घेण्यासाठी सारंगने जो मार्ग निवडला होता तो माझ्या कल्पनेच्या पलीकडे होता. खरं तर सारंगचा स्वभावही थोडा विचित्र होता. त्याला लवकर राग यायचा. पैशांच्या व्यवहारात तो इतका समंजस नव्हता. त्याला जेव्हा त्याच्या आजोबांच्या मालमत्तेतून पैशांच्या स्वरूपात काही हिस्सा मिळाला होता त्याच वेळी मी त्याला त्या लफंग्या मित्रापासून दूर राहण्याबद्दल वारंवार सांगितलं होतं. पण त्याच्या मित्राने जेव्हा त्याचे काही पैसे हडपले तेव्हा कुठे सारंगचे डोळे उघडले. त्यानंतर सारंगने त्या मित्राविरुद्ध कोर्टात केसही दाखल केली होती. पण सारंगकडे आपल्या मित्राला पैसे दिल्याबद्दलचा कोणताही पुरावा नव्हता आणि त्या कारणामुळे त्याची केस कोर्टात फेटाळण्यात आली. पैसे परत मिळवण्याच्या आशेपोटी केसवरही खूप जास्त खर्च झाला होता आणि शेवटी सारंग कंगाल झाला. ही गोष्ट सारंगच्या जिव्हारी लागली होती. तो प्रत्येक वेळी त्याच्याबरोबर झालेल्या फसवणुकीचा बदला घेण्याबद्दल विचार करत असायचा. मला माहीत होतं की सारंगच्या मित्राने त्याच्याशी जे काही वर्तन केलं होतं त्याने सारंग खूप दुखावला गेला होता. आणि अशातच त्याला कवट्या बाबा हे नाव कोणी आणि कधी सांगितलं याबद्दल मलाही त्यावेळी काहीच माहिती नव्हती. मी स्वतः हे नाव पहिल्यांदाच ऐकलं होतं. एके दिवशी जेव्हा सारंग घाबरलेल्या अवस्थेत माझ्या घरी आला तेव्हा त्याने पहिल्यांदा मला ती सगळी हकीकत सांगितली. त्या दिवसात मी एकटाच माझ्या घरी राहायचो. मी नेहमी तेव्हा एका मेसमध्ये जेवायला जायचो. त्या रात्री जेवण करून मी नुकताच घरी आलो होतो की मला दिसलं की सारंग धावतच माझ्याच घराकडे येतोय. खरं तर तेव्हा त्याची मानसिक स्थिती बरी दिसत नव्हती. तो खूप घाबरलेला दिसत होता. आधी तर त्याने मला काहीच सांगितलं नाही. तो इकडच्या तिकडच्याच गप्पा मारत राहिला. असंच इकडचं तिकडचं बोलत असताना मी त्याला घराच्या आत येण्यास सांगितलं. पण त्याचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तो सारखा आपल्या कपाळावरचा घाम पुसत होता आणि मग थोड्या वेळाने तो स्वतःच बोलू लागला. भाऊ, मी एका खूप मोठ्या विचित्र गोष्टीत अडकलोय आणि न कळत रागाच्या भरात मी खूपच विचित्र गोष्टी करून बसलोय आणि आता मला त्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नाहीये. तो कवट्या बाबा सुद्धा माझं काही ऐकत नाहीये. भाऊ, तूच सांग आता मी काय करू. तेव्हा सारंग काय आणि कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होता माझ्या काहीच लक्षात येत नव्हतं. एकतर आधीच तो खूप थकला होता आणि घाबरलेला होता आणि वरून तो खूप घाईघाईत या सगळ्या गोष्टी सांगत होता. त्याच्यासोबत नक्की काय घडलं होतं आणि त्यानं असं काय केलं होतं की ज्या कारणास्तव तो इतका घाबरला होता ते आधी तर मला समजलंच नाही. आणि मग जसा जसा तो मला पुढे सांगू लागला तसं तसं सगळं माझ्या लक्षात येऊ लागलं. सारंगच्या मित्राने त्याला पैशांच्या बाबतीत जे फसवलं होतं त्या कारणाने सारंगचं डोकं फिरलं होतं आणि तो आपल्या मित्रावर खूप रागावला होता. तो सारखा एकाच गोष्टीचा विचार करत होता की त्याच्या मित्राने त्याला फसवून पैसे तर हडपले होते, पण आता काहीही झालं तरी सारंग त्याला सुखाने जगू देणार नाही आणि त्याचा बदला घेण्यासाठी काय करता येईल सारंग नेहमी याचाच विचार करत होता. कोर्टात जाण्यासाठी आणि पुन्हा केस लढण्यासाठी त्याच्याकडे आता अजिबात पैसे नव्हते.
आणि सारंग इतका दुबळा होता की तो आपल्या मित्राचं काहीही वाकडं करू शकत नव्हता. आणि म्हणून सारंगने एक भयानक मार्ग निवडला होता. एक दिवस सारंगने कोणाकडून तरी कवट्या बाबा हे नाव ऐकलं. त्यानं ऐकलं होतं की कवट्या बाबा लोकांवर तंत्रमंत्र करतात. कोणी कोणावर जर तंत्रमंत्र केला असेल, करणी केली असेल तर ते ती उतरवतात. आणि मग काय, सारंग आधीच खूप रागात होता आणि त्यातच त्याने या कवट्या बाबाचं नाव ऐकलं. जसं त्याने कवट्या बाबाबद्दल ऐकलं तसा सारंग त्याच दिवशी कवट्या बाबांना शोधत त्यांना भेटायला त्यांच्या ठिकाणी निघून गेला. पण सारंगला ती गोष्ट जितकी सोपी वाटत होती तितकी ती सोपी नव्हती. कारण अशा तंत्रमंत्रांच्या गोष्टीमध्ये बाबांच्या जीवाला सुद्धा धोका होता. पण प्रत्येक गोष्टीची काही ना काही किंमत असते. ती कधी पैशांनी चुकवली जाते तर कधी शरीराने. आणि एकदा का ती किंमत चुकवली की काम सोपं होतं. त्या बाबानेही सारंगला त्याच्या कामाची काही किंमत सांगितली होती आणि कदाचित सारंग रागाच्या भरात त्या बाबाला ती किंमत चुकवायला तयार सुद्धा झाला होता. म्हणूनच तो कवट्या बाबाही सारंगच्या मित्राला धडा शिकवायला तयार झाला होता. सारंगनं मला पुढे सांगितलं की हे सगळं करण्यात त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला. तो म्हणाला, मी तेव्हा सारखं कवट्या बाबांना सांगत होतो की काम असं झालं पाहिजे की माझा मित्र वाचलाच नाही पाहिजे. आणि तेव्हा बाबा म्हणाला होता की जर कठोर उपाय करायचा असेल, कायमचा धडा शिकवायचा असेल तर मार्ग सुद्धा कठोरच निवडावा लागेल. जेव्हा सारंग मला ते सगळं सांगत होता तेव्हा त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या हसण्यात एक विचित्र कोरडेपणा होता. तेव्हा मी सारंगला हलवून पुन्हा भानावर यायला सांगितलं आणि मग सारंग मला पुढची हकीकत सांगू लागला. भाऊ, तुला माहीत नाही, तुलाच नाही तर मलाही माहीत नव्हतं की या गोष्टी किती भयानक आणि जीवघेण्या असतात. मी जेव्हा पहिल्यांदा कवट्या बाबांकडे गेलो होतो आणि मी त्यांना माझ्या मित्राला धडा शिकवण्याबद्दल सांगितलं होतं तेव्हा मला वाटलं होतं की यामध्ये जास्तीत जास्त काय असेल, म्हणजे जास्तीत जास्त ते काय करायला सांगतील. एखादं लिंबू घेऊन ते कापायला सांगतील किंवा एखादी काळी बाहुली घेऊन तिला कुंकू लावून सुई टोचायला सांगतील आणि मग माझं काम होईल. मला वाटलं होतं की असंच काहीतरी असेल. पण जेव्हा मी बाबांना विचारलं की बाबा असंच काहीतरी करावं लागेल ना, तेव्हा बाबा माझ्याकडे बघून जोरात हसू लागले आणि बाबा म्हणाले की सारंग, ही सर्व लहान मुलांची खेळणी आहेत. खरं तर असं करण्यानं काहीही होत नाही. हे सगळं बकवास आहे. तुला तुझ्या मित्राला जर खरंच अद्दल घडवायची असेल, तुला तुझ्या सोबत झालेल्या फसवणुकीचा खरंच बदला घ्यायचा असेल, तुला तुझ्या मित्राचा कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर मी जसं सांगतो तसंच तुला करावं लागेल. खरं सांगायचं तर मला वाटलं होतं की हे सगळं खूप सोपं असेल. पण जेव्हा कवट्या बाबांनी मला तो मार्ग सांगितला तेव्हा ते ऐकून माझं डोकं सुन्न झालं, शरीर थंड पडलं. त्यातील काही गोष्टी तर अशा होत्या की त्या ऐकूनच माझ्या अंगावर काटा आला. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की हे सगळं माझ्या हातूनच व्हायला हवं होतं, तरच मला त्याचा फायदा होणार होता. तेव्हा बाबांनी मला तंत्रमंत्र केलेल्या 2 बाटल्या दिल्या. त्यातील एका बाटलीत पाणी होतं आणि दुसऱ्या बाटलीत दूध होतं. त्यांनी सांगितलं की आजपासून मला अशा एका मुलाचा शोध घ्यावा लागेल ज्याचा नुकताच मृत्यू झालाय. ज्या कोणत्याही मुलाचा मृत्यू झाला असेल त्याला कुठे पुरलं आहे त्या जागेचा मला शोध घ्यावा लागेल. अमावस्येच्या मध्यरात्री मला त्या मुलाचा मृतदेह तो जिथे पुरला आहे तिथून बाहेर काढावा लागेल. बाहेर काढल्यावर त्या मुलाच्या चेहऱ्यावर या बाटलीतील पाण्याचे काही थेंब शिंपडावे लागतील. पाण्याचे थेंब पडताच तो मृत मुलगा आपले दोन्ही डोळे उघडेल आणि जसा तो मुलगा डोळे उघडेल त्याच क्षणी दुसऱ्या बाटलीत जे दूध दिलं आहे त्या दुधाचा फक्त एक थेंब त्याच्या ओठांवर सोडावा लागेल. या सर्व कृती शक्य तितक्या लवकरात लवकर कराव्या लागतील, कारण त्या मुलाचे डोळे फक्त 10 मिनिटांसाठीच उघडे राहतील. मग कवट्या बाबांनी सांगितलं की इतकं केल्यानंतर त्या मुलाचा मृतदेह पुन्हा त्याच ठिकाणी पुरून टाकावा लागेल आणि काम पूर्ण होताच मला तिथून सरळ घरी निघून जायला लागेल.
मात्र त्यांनी मला एक गोष्ट लक्षात ठेवायला सांगितली की घरी परतताना मागे अजिबात वळून बघायचं नाही. हे सगळं सारंग मला सांगत होता. पण जेव्हा तो हे मला सांगत होता तेव्हा सारंगचा चेहरा घामानं डबडबला होता. मी त्याचं बोलणं फक्त ऐकत होतो. आजवर मी कधीच अशा भयानक गोष्टी ऐकल्या नव्हत्या. आणि तेव्हा माझ्या मनात एक दुसरी शंका आली. तेव्हा माझा हात आपोआपच थरथरू लागला आणि मी हळूच सारंगला विचारलं, सारंग, तू हे सगळं केलंस का? माझ्या या प्रश्नाचं सारंगनं जे उत्तर दिलं ते ऐकून माझं भान हरपलं. त्या मूर्खाने त्या बाबानं जसं आणि जे काही सांगितलं होतं ते सगळं अगदी तसंच्या तसं केलं होतं. सारंग पुढे बोलू लागला, घरी आल्यावर सुद्धा मला काही अजून कृती करायच्या होत्या. बाबांनी मला सांगितलं होतं की ती दिलेली दुधाची बाटली कशी वापरायची. जेव्हा जेव्हा मला त्या मुलाच्या प्रेतात्म्याला जागं करायचं असेल तेव्हा तेव्हा त्या बाटलीतून एका छोट्या भांड्यात थोडं दूध काढून एका खोलीत ठेवून द्यायचं आणि त्यांनी जो मंत्र मला दिला होता तो मंत्र म्हणायचा. असं केल्याने तो प्रेतात्मा जिथे कुठे असेल तो मंत्र ऐकताच पुढच्याच क्षणी तो दुधासाठी तुझ्याकडे येईल आणि तेव्हा तुला त्याच्याकडून जे काही काम करून घ्यायचं आहे ते त्या आत्म्याला दूध पाजण्यापूर्वी सांगावं लागेल. तेव्हा मी बाबांना विचारलं होतं की सांगायचं म्हणजे नक्की काय करायचं, कसं सांगायचं? तेव्हा बाबा म्हणाले, सांगायचं म्हणजे फक्त मनातल्या मनात विचार करायचा. ती गोष्ट, ती कृती मनात आणायची. त्या मित्राकडून बदला घेण्यासाठी तू जे काही करू इच्छितोस त्याचा विचार करायचा. मनात तशी प्रतिमा तयार करायची. तू जे काही विचार करशील, ज्या काही प्रतिमा तुझ्या डोक्यात तयार करशील ते सगळं तसंच घडेल. आणि मग काहीच दिवसात तुझा तो मित्र पूर्णपणे वेडा होईल आणि स्वतःहूनच मरेल. पुढे सारंग काही बोलणार इतक्यात मी रागाच्या भरातच सारंगला म्हटलं, बास कर सारंग, बास कर. मला आता हे सहन होत नाहीये. सारंग मला जे काही सांगत होता ते ऐकूनच मला भीती वाटू लागली होती. माझं संपूर्ण शरीर थरथरू लागलं होतं. आजवर मी लोकांकडून या भूतप्रेत तंत्रमंत्राच्या गोष्टी फक्त ऐकल्या होत्या, पण आज माझा सर्वात चांगला मित्र स्वतः मला हे सर्व सांगत होता की हे सगळं त्यानं केलं आहे. ते ऐकून मी खूप घाबरलो होतो. काही वेळ आम्ही दोघंही शांत बसलो होतो आणि काही वेळाने सारंग पुढे काय घडलं ते पुन्हा सांगू लागला. आणि मग बाबांनी मला सांगितलं की काम पूर्ण झाल्यावर तो प्रेतात्मा दूध पिण्यासाठी पुन्हा तुझ्याकडे येईल. तू ते दूध त्याच भांड्यात ठेवून तिथून निघून जा. घराच्या कुठल्या दुसऱ्या खोलीत जा किंवा घराबाहेर निघून जा, पण तो प्रेतात्मा काय करतोय हे पाहण्याचा प्रयत्न करू नकोस. दूध प्यायल्यानंतर तो प्रेतात्मा जिथून आला होता तिथेच परत निघून जाईल आणि मग जेव्हा तुला त्याची गरज भासेल तेव्हा पुन्हा त्याच भांड्यात थोडं दूध ठेवून आणि मंत्र म्हणून त्याला बोलवावं लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुला त्याची गरज असो वा नसो, तो प्रेतात्मा दर अमावस्येच्या रात्री दुधासाठी तुझ्याकडे नक्कीच येईल. आणि म्हणूनच मी जी गोष्ट सांगतोय ती लक्ष देऊन ऐक. हे दूध गरजेनुसारच वापर, कारण ज्या दिवशी हे दूध संपेल त्या दिवशी तूही संपशील. तुझं काम तर होईल, पण जेव्हा हे दूध संपेल तेव्हा साहजिकच त्या प्रेतात्म्याला दूध मिळणार नाही आणि त्यामुळे तो तुझा सुद्धा जीव घेईल. त्यामुळे आता तू ठरव, तुला तुझा बदला महत्वाचा आहे की तुझा जीव. तसं तर प्रत्येक मनुष्य कधी ना कधी हे जग सोडून जाणारच आहे, पण कोणालाही आपला मृत्यू कधी होणार आहे हे माहीत नसतं. पण तुला मात्र तुझा मृत्यू कधी होईल हे माहीत असेल. त्यामुळे जर तू स्वतःचं बलिदान देण्यासाठी तयार असशील तरच या कार्याला सुरुवात कर. एवढं बोलून सारंग शांत बसला. ते सगळं ऐकल्यावर मला तर काहीच समजत नव्हतं की मी त्याला काय सांगू. हे सगळं माझ्या कल्पनेच्या पलीकडचं प्रकरण होतं. तेव्हा मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करत होतो की जगात खरोखरच अशा गोष्टी असतात का? हे सर्व खरं असेल का? का अचानक पैसे गेल्यामुळे सारंग वेडा झालाय आणि हे सर्व त्याच्या डोक्यात येणारे वाईट विचार आहेत?
तेव्हा मी मनातल्या मनात देवाची प्रार्थना करत होतो की देवा, हे सगळं खोटं असो. ते सर्व ऐकून मला वाटत होतं की एक वेळ सारंग वेडा झाला तरी चालेल, पण ते दूध, ते भांड, तो प्रेतात्मा हे काहीही खरं नसावं. काही वेळानंतर सारंग पुन्हा बोलू लागला, भाऊ, पण माझी मनस्थिती तेव्हा ठीक नव्हती. माझ्या डोक्यात माझ्या त्या मित्राबद्दलचा राग काठोकाठ भरला होता आणि मी कुठलाही विचार न करता बदला घेण्याचा मार्ग अवलंबवायचं ठरवलं. आणि मी त्या सर्व भयंकर गोष्टी केल्यानंतर मला कळालं की माझ्या मित्राची मानसिक स्थिती अचानक बिघडली आहे. त्याची स्थिती अचानक खराब झाली आहे. आणि जेव्हा मला ते समजलं तेव्हा मी आनंदाच्या भरात माझ्याच घरात नाचू लागलो. पण मला हे लक्षात आलं नाही की नकळत माझ्याजवळ एक खूपच घातक शक्ती आता आली आहे. आता मला काहीही करण्याची गरज नव्हती. तो प्रेत आत्माच माझ्यासाठी सगळं करणार होता. इतकं बोलून सारंग पुन्हा थांबला. म्हणून मी सारंगला विचारलं, मग पुढे काय झालं? तू पुढे काय काय केलंस? तसं सारंग म्हणाला, भाऊ, मी त्या भांड्यात दूध तसंच ठेवून दिलं आणि बाटली एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली. मग मी माझ्या घराचा दरवाजा बंद करून बाहेर आलो. तेव्हा मी खरं तर इतका खुश होतो की मला राहावेना. मला माझ्या डोळ्यांनी माझ्या त्या मित्राची अवस्था पाहिजे होती. म्हणून मी थेट माझ्या त्या मित्राच्या घरी गेलो. तो तेव्हा त्याच्या घराच्या दरवाजापाशीच उभा होता. त्याला पाहून मी समजलो की माझ्या प्रत्येक गोष्टीचा त्याच्यावर परिणाम झालाय. मी दुसऱ्या दिवशी सुद्धा पुन्हा तेच सगळं केलं. आणि भाऊ, दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मला कळालं की तो पूर्णपणे वेडा झालाय. इतकं बोलून सारंग पुन्हा बोलायचा थांबला. सारंग जेव्हा हे सगळं मला सांगत होता तेव्हा मला सारंगची आणि त्याच्याच बरोबर त्याच्या त्या मित्राची सुद्धा दया येत होती. मी आतल्या आत विचार करत होतो की माझ्या या मित्राने पैशांच्या नादात बदला घेण्यासाठी किती धोकादायक पाऊल उचललंय. आणि मग सारंग पुढे म्हणाला, भाऊ, तो प्रेत आत्मा सुद्धा कदाचित अमावस्येच्या रात्रीची वाट पाहत होता. त्याला दुधाची गरज होती. पण खरं तर आपल्यासारखी सामान्य माणसं अशा गोष्टींकडे कधी लक्ष देत नाहीत. अमावस्या वगैरे कोणाच्या लक्षात राहतं? आणि मी तर विसरूनच गेलो होतो की कालची रात्र अमावस्येची होती. हे माझ्या कसं लक्षात राहिलं नाही मला माहीत नाही. आणि मी नेहमीप्रमाणे घरी येऊन झोपलो. मध्यरात्री कोणाच्या तरी हसण्याने माझी झोप उघडली. आणि भाऊ, तेव्हा मी पाहिलं की तो प्रेत आत्मा माझ्या बेड जवळ बसला होता, अगदी बेडच्या जवळ. त्याचे थंडगार हात माझ्या डोक्याला कुरवाळत होते. त्याचा तो विकृत चेहरा पाहून माझ्या अंगावर काटा आला. त्याचा एक डोळा बाहेर आला होता आणि तो प्रेत आत्मा मला पाहून मोठ्याने हसत होता. त्याला पाहून मी ओरडून उठलो आणि त्याच्यापासून लांब झालो. घाईघाईत मी ती लपवलेली दुधाची बाटली काढली आणि जवळच पडलेल्या एका भांड्यात पटकन दूध ओतलं. खरं तर त्यानंतर मला त्या प्रेत आत्म्याकडे बघायचंही नव्हतं. पण न जाणे मला काय झालं होतं, माझी नजर सारखी त्या प्रेत आत्म्याकडे जात होती. आणि तेव्हा त्या प्रेत आत्म्याने आपलं डोकं वर करून माझ्याकडे पाहिलं. ते पाहून मी घाबरून मागे वळालो. पण मागे वळताना माझ्या हातातून ती बाटली जमिनीवर पडली आणि खाली पडताच ती बाटली फुटली. मला तेव्हा काहीच सुचत नव्हतं. मी खूप घाबरलो होतो. म्हणून मी पळत घराबाहेर गेलो. खूप वेळ थरथरत मी घराबाहेर उभा होतो. जवळपास 1 तासानंतर मी हिम्मत करून पुन्हा माझ्या घराच्या आत डोकावून पाहिलं. पण तिथे कोणीही नव्हतं. खोली रिकामी होती. त्या मुलाचा प्रेत आत्मा दूध पिऊन तिथून निघून गेला होता. मी मग घराच्या आत गेलो आणि लाईट लावला. बेडवर जिथे मी त्या मुलाला पाहिलं होतं तिथे मातीचे डाग होते. त्या भांड्यावर सुद्धा लहान हातांचे मातीचे ठसे उमटले होते. पण ते भांड पूर्णपणे रिकामं झालं होतं. इतकं सांगून सारंगने पुन्हा एकदा आपल्या कपाळावरचा घाम पुसला. हे सगळं ऐकून माझं डोकं सुन्न झालं होतं. माझ्या मेंदूने जणू काम करणंच बंद केलं होतं. सारंग पुढे म्हणाला, भाऊ, माझं लक्ष त्या फुटलेल्या बाटलीकडे गेलं. तो प्रेत आत्मा तर तिथून निघून गेला होता. पण भाऊ, माझ्या हातातून ती बाटली फुटली होती. त्या फुटलेल्या काचांमध्ये थोडंसं दूध शिल्लक होतं.
बाकीचं सगळं दूध जमिनीवर सांडल्यामुळे सुकून गेलं होतं. मी ते उरलेलं थोडं दूध दुसऱ्या एका बाटलीत भरून ठेवलं. भाऊ, आता दूध खूप कमी आहे. मी त्या प्रेत आत्म्याला जास्तीत जास्त फक्त एकदाच दूध पाजू शकतो आणि त्यानंतर जर मी त्याला दूध देऊ शकलो नाही तर माझं काय होईल हे मलाही माहीत नाही. सारंगची हकीकत ऐकून मी आतल्या आत खूप घाबरलो होतो. मला सुचतही नव्हतं की मी त्याला काय सांगावं. आता खरी परिस्थिती ही होती की त्या मुलाचा प्रेत आत्मा कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक येणाऱ्या अमावस्येला दुधासाठी सारंगकडे येणार होता आणि जर एखाद्या अमावस्येला त्याला दूध मिळालं नाही तर तो सारंगचं काय करेल हा विचार करूनही आम्हाला भीती वाटत होती. सारंग आपला बदला घेण्याच्या नादात स्वतःचंच नुकसान करून बसला होता आणि तो एका खूप मोठ्या संकटात अडकला होता. आता तो माझ्याकडून मदतीची अपेक्षा करत होता. पण मी सुद्धा अशा गोष्टींविषयी पहिल्यांदाच ऐकत होतो. मला सुद्धा समजत नव्हतं की मी काय करावं. त्याची हकीकत ऐकून मी सुद्धा हादरलो होतो आणि फक्त हाच विचार करत होतो की तो या संकटातून कसा सुटका करून घेऊ शकेल. आता जे दूध उरलं होतं त्याचा वापर करून फक्त एकदाच त्या मुलाच्या प्रेतात्म्याला सारंग स्वतःपासून दूर ठेवू शकत होता. पण त्यानंतर काय, हाच विचार मी वारंवार करत होतो. म्हणून मी सारंगला विचारलं, सारंग, मग तू मदत मागण्यासाठी कवट्या बाबांकडे गेला का नाहीस? त्याच्याकडे कदाचित काहीतरी मार्ग असायला पाहिजे. प्रत्येक प्रॉब्लेम हा सोबत सोल्युशन घेऊन येतो असं म्हणतात. त्याने जरी तुला हे आधी सांगितलं आहे की दूध संपल्यावर तुझा सुद्धा मृत्यू होईल, तरी दुसरा कोणता तरी मार्ग असायला हवा ज्याने तुझी यातून सुटका होईल. जसं मी त्या कवट्या बाबाबद्दल विचारलं तसं सारंग रागाने लाल झाला आणि रागातच म्हणाला, भाऊ, दिवसभर मी त्याला शोधत होतो. अखेर तो मला मिळाला. मी त्याला रात्रीची घटना सांगितली आणि त्यावर तो वेडा कवट्या बाबा माझ्यावर हसू लागला. तो मला वारंवार हेच विचारत होता की बाटली फुटली ना, काही उरलं तर नाही ना. आणि मी वारंवार त्याच्यासमोर हात जोडून गयावया करत होतो की बाबा, त्या प्रेत आत्म्याला परत बोलवून घ्या. पण भाऊ, त्या नराधमाने तेव्हा मला काय सांगितलंय माहितीये? तो म्हणाला की तुझ्या बहिणीला अमावस्येच्या आदल्या रात्री आधी माझ्याकडे पाठवून दे. मी तिच्याकडून किंमत वसूल करेन आणि तिलाच दूध देईन आणि तुझा मृत्यू काही काळासाठी पुढे ढकलेन. इतकं बोलून सारंग बोलायचा थांबला आणि रडू लागला. त्याचं ते बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं. पण चूक सारंगचीही होती. सारंगला अशा बदमाश लोकांकडून मदत घेण्याची गरजच काय होती? पण आता या गोष्टीचा विचार करून काहीही उपयोग नव्हता. जे व्हायचं होतं ते झालं होतं. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, सारंग, पुढची अमावस्या येईपर्यंत आपल्याकडे अजून वेळ आहे. तू निराश होऊ नकोस. आपण नक्कीच काही ना काहीतरी मार्ग शोधून काढू. मी सुद्धा तुझ्यासोबत त्या कवट्या बाबाकडे येतो. कदाचित तो माझा ऐकेल. त्यावेळी मला काहीही करून फक्त सारंगला धीर द्यायचा होता. त्या रात्री मी सारंगला माझ्या घरी झोपायला सांगितलं. आम्ही जेव्हा झोपायची तयारी करत होतो तेव्हा त्याचा हात खिशात गेला आणि त्याने खिशातून एक छोटी बाटली काढून माझ्या हातात दिली. त्या बाटलीत ते तंत्रमंत्राचं दूध होतं. त्या दुधाकडे बघून मी सुद्धा थोडा विचारात पडलो की सारंगनं मला जे काही सांगितलं होतं ते सत्य होतं का? या दुधावर खरोखरच काही तंत्रमंत्र केले होते का? या दुधात खरोखरच एवढी ताकद आहे का की ते एखाद्या प्रेत आत्म्याला जाग करू शकेल? मला अजूनही या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. सारंग झोपल्यानंतर मी रात्रभर एकाच गोष्टीचा विचार करत होतो. कवट्या बाबाने सारंगला खरोखर कोणता मंत्र दिला आहे का, की तो सुद्धा आपलं काम करून घेण्यासाठी सारंगला उगाचच घाबरवतोय? सारंग काही प्रमाणात वेडा झाला होता हे सत्य होतं. पण कोण जाणे, कदाचित या सगळ्या मागे कवट्या बाबाचाच हात असेल. म्हणजे जर हे सगळं एक ढोंग असेल तर मला आशा होती की यातून काहीतरी सोपा मार्ग निघू शकेल. पण जर तो मुलगा आणि तो प्रेतात्मा वगैरे हे सर्व सत्य असेल तर मग सारंग खूप मोठ्या संकटात आहे हे नक्की. असे बरेच सारे विचार माझ्या मनात येत होते. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघेही
कवट्या बाबांकडे गेलो. पण या सगळ्यात मला खूपच विचित्र वाटत होतं. आयुष्यात कधीही माझा अशा गोष्टींशी संबंध आला नव्हता. कवट्या बाबा तेव्हा त्याच्या एका शिष्याच्या घरी थांबले होते. घराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत बाबांनी आपला डेरा टाकला होता. तिथे पोचताच मला हवेत एक विचित्र उग्र धुपाचा गंध जाणवू लागला. जेव्हा आम्ही दोघे बाबांसमोर जाऊन उभे राहिलो तेव्हा बाबांनी तिथे बसलेल्या इतर लोकांना बाहेर जाण्याचा इशारा केला. ते सर्व लोक लगेच तिथून उठून बाहेर गेले. मग त्यांनी आम्हाला जवळ येऊन बसायला सांगितलं. तेव्हा सारंगने बाबांशी माझी ओळख करून दिली. मला पाहून कवट्या बाबा थोडं हसले, पण ते हसणं खूप विचित्र होतं. जसा एखादा लालची आणि वाईट माणूस हसतो तसं ते हसणं होतं. त्यांचा चेहरा पूर्णपणे दाढीने भरलेला होता. डोळे लाल भडक होते. आणि मग सारंगकडे पाहत बाबांनी विचारलं, काय सारंग, कशी काय आठवण काढलीस? काही नवीन काम तर घेऊन आला नाहीस ना? सारंग काही बोलण्यापूर्वीच मी बाबांना म्हटलं, बाबा, तुम्ही सारंगचं काम खूप छान पद्धतीनं करून दिलंय. पण माझ्या बोलण्याकडे बाबांनी लक्षही दिलं नाही. ते फक्त सारंगकडे बघत होते. जणू त्यांच्या चेहऱ्यावर कालचाच तो प्रश्न होता आणि त्यांना जाणून घ्यायचं होतं की सारंगने त्यांनी केलेल्या मागणीबद्दल काय विचार केलाय. बाबांचं लक्ष माझ्याकडे वळवण्यासाठी मी पुन्हा म्हटलं, बाबा, सारंग तुमच्याकडे आला होता, पण तुम्ही तर त्याची थट्टा उडवलीत. असं म्हणताच बाबांनी रागानं माझ्याकडे पाहिलं. मी पुढे म्हटलं, हो बाबा, सारंगने ही सगळी हकीकत मला सांगितलीये, पण तुम्ही त्याच्या प्रश्नाचं काहीच उत्तर दिलं नाही, त्याला कुठलीही मदत केली नाहीत. तसं बाबांनी रागाने विचारलं, कोणता प्रश्न? तेव्हा मी म्हटलं, तोच प्रश्न. आता सारंगचं त्या प्रेतात्म्याकडे काहीही काम नाहीये. सारंगला त्या प्रेतात्म्याची आता काहीही गरज नाहीये. त्यामुळे त्या मुलाच्या प्रेतात्म्याला तुम्ही परत बोलवून घ्या किंवा त्याच्यापासून मुक्त होण्याचा काहीतरी मार्ग सांगा. तसं बाबांनी मान हलवत म्हटलं, पण सारंगने मला काही वेगळंच सांगितलं होतं की त्याच्या हातून दुधाची बाटली फुटलीये. तसं मी थोडं रागातच बाबांना म्हटलं, बाटली फुटण्याचा आणि दुधाचा प्रश्नच नाहीये. प्रश्न हा आहे की त्याचं काम संपलंय. त्यामुळे तुम्ही त्या प्रेतात्म्याला परत बोलवून घ्या. आता त्याची सारंगला काहीही गरज नाहीये. तेव्हा मग मला पाहून तो बाबा विचित्रपणे हसू लागला आणि म्हणाला, प्रत्येक कामाची एक किंमत असते आणि ती किंमत मी सारंगला सांगितली आहे. जेव्हा मला ती किंमत मिळेल तेव्हाच मी त्या प्रेतात्म्याला परत बोलवून घेईन. मी पुढे काही बोलण्याआधीच सारंग रागाने लाल झाला आणि तो त्या बाबावर धावून गेला आणि त्याने बाबाची मान पकडली आणि तो त्याला शिव्या देऊ लागला. मी कसंबसं सारंगला पकडून मागे खेचलं. सारंग इतक्या रागात होता की जर मी त्याला खेचलं नसतं तर त्याने बाबाला मारूनच टाकलं असतं. आपली मान कुरवाळत आणि तिला आराम देत कवट्या बाबा म्हणाला, सारंग, कदाचित मी तुला ते दूध देण्यासाठी तयारही झालो असतो, पण आत्ता जे तू माझ्यासोबत केलंयस त्यानंतर आता कसलीही शक्यता उरलेली नाही. जेव्हा तुला माझी गरज होती तेव्हा तू माझ्यासमोर गयावया करत होतास आणि आता तर तू मला शिव्या देतोयस, मला मारू इच्छित आहेस. ठीक आहे, मी पण तुला बघून घेईन. आता इथून निघून जा, नाहीतर मी तुझ्यासोबत आत्ताच्या आत्ता काहीतरी खूप वाईट करून टाकीन. बाबा खूप रागात होता. मी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो अजिबात काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. अखेर आम्ही दोघेही शांतपणे तिथून निघालो. बाहेर आल्यावर मी सारंगला म्हटलं, थोडा वेळ शांत राहिला असतास तर कदाचित बाबाने आपलं म्हणणं ऐकून घेतलं असतं. तुझ्या रागामुळे तू परिस्थिती आणखी बिघडवलीस. पण सारंग अजूनही रागात होता. तो म्हणाला, हा बाबा सुद्धा माझ्या त्या मित्रासारखाच नीच निघाला. यालाही आता काहीतरी करून धडा शिकवावा लागेल. तेव्हा मी सारंगला म्हटलं, हो, मी मान्य करतो की त्याला धडा शिकवला पाहिजे, पण ही तुझीच इच्छा होती ना की तू तुझ्या मित्राला शिक्षा देऊ इच्छित होतास. आणि त्या बाबाने तुला प्रत्येक गोष्ट आधीच सांगितली होती. प्रत्येक गोष्टीचा परिणामही सांगितला होता. त्याने तुझ्यापासून काहीही लपवलं नव्हतं. तर आता राग करून किंवा मारामारी करून काय फायदा?
आता तुझा जीव धोक्यात आहे आणि तो बाबाच एक असा आहे जो तुला या सगळ्यातून वाचवू शकतो. काही वेळाने आम्ही घरी परतलो. घरी आल्यानंतर दिवसभर आम्ही याच विचारात होतो की आता आम्ही काय करू शकतो, कारण सारंगच्या मेंदूने तर काम करणंच बंद केलं होतं. 2-3 दिवस आम्ही फक्त विचार करण्यातच घालवले. पण काही दिवसांनंतर माझी अवस्था सुद्धा सारंगसारखीच झाली होती. सारंग त्याच्या जवळची ती दुधाची बाटली आपल्या जीवापेक्षा जास्त जपून ठेवत होता आणि सारखं तिच्यावर लक्ष ठेवून होता. का कोण जाणे, पण सारंगने माझ्याकडे दुसरी चांगली काचेची बाटली मागितली, ज्याचं झाकण जुन्या बाटलीपेक्षा चांगलं असेल. तसं मी माझ्या घरातून एक चांगली बाटली शोधून सारंगला दिली. सारंग खूप सावधगिरीने ते उरलेलं दूध जुन्या बाटलीतून नव्या बाटलीत ओतत होता. तेव्हा मी एक गोष्ट अनुभवली की इतके दिवस होऊनही ते दूध खराब झालं नव्हतं. कसे कोण जाणे, पण ते दूध अगदी ताजं वाटत होतं. आणि तेव्हाच सारंगच्या हातातून चुकून दुधाचा एक थेंब जमिनीवर सांडला. त्याने आधी बाटली व्यवस्थित बंद केली आणि मग तो ओटा पुसण्यासाठी खाली वाकला. तेव्हा त्याने मला विचित्र आवाजात हाक मारली, भाऊ, अरे भाऊ. मी विचारलं, काय रे, काय झालं? तसं सारंगने मला हातानेच इशारा करत त्या थेंबाकडे पाहायला सांगितलं. तेव्हा मला एक खूपच विचित्र आणि भयानक गोष्ट दिसली. एका क्षणात त्या दुधाच्या थेंबाभोवती मुंग्या जमा होऊ लागल्या होत्या आणि त्या मुंग्या त्या दुधाची चव घेऊन परत जात होत्या. पण त्या थोड्या पुढे जाताच जळून राख होत होत्या. ते पाहून मी थक्क झालो. ते खूपच विचित्र दृश्य होतं. मी पहिल्यांदाच असं काहीतरी पाहिलं होतं. या गोष्टीमुळे माझा त्या सर्व गोष्टींवरील विश्वास अजून वाढला. आणि तेव्हा सारंग खूप हळू आवाजात म्हणाला, पाहिलंस भाऊ, तो प्रेत आत्मा याच दुधाच्या आसपास कुठेतरी रेंगाळतोय. हे सर्व त्याच्याच शक्तीमुळे झालंय. मला खूप भीती वाटतेय. हे दूध येणाऱ्या अमावस्येला फक्त एका वेळेसाठी पुरेल, पण त्यानंतर काय? कदाचित माझी सुद्धा अशीच याच मुंग्यांसारखी अवस्था होईल. आता खरोखरच मी सुद्धा ते पाहून थोडा घाबरलो होतो. मलाही भीती वाटू लागली होती. माझं हृदय जोरात धडधडू लागलं होतं. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. मला सारखी भयानक स्वप्न पडत होती आणि माझी झोप मोडत होती. एकदा तर स्वप्नात मला दिसलं की त्या मुलाचा प्रेतात्मा सारंगच्या छातीवर बसून त्याच्या रक्ताचा घोट घेतोय. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी पुन्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करत होतो, तेव्हा माझ्या मनात एक विचार आला की आत्तापर्यंत आपण म्हणजे सारंगने त्या बाबानं जे सांगितलं ते केलं, पण आता तो बाबा आपली मदत करायला तयार नाहीये. तर मग आता आपणही त्याची प्रत्येक गोष्ट मानण्याची काय गरज आहे? त्या संध्याकाळी मी सारंगला म्हटलं, मला या सगळ्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग दिसतोय. तो थोडा विचित्र आहे आणि कदाचित आपलं काम होऊन जाईल सुद्धा, पण त्यात तुझ्या जीवाला सुद्धा धोका असू शकतो. पण जर का आपल्याला यामध्ये यश मिळालं तर या सगळ्या गोष्टीतून तू कायमचा सुटशील. मी सारंगला पुढे म्हणालो, त्या कवट्या बाबाने आत्तापर्यंत तुला जे काही दिलंय, म्हणजे ते दूध, पाणी, बाटल्या, तंत्रमंत्र, त्यावर त्याने काही बंधनं घातली आहेत का? सारंगला माझं म्हणणं समजलं नाही, म्हणून त्याने मला विचारलं, भाऊ म्हणजे काय? मला काहीच समजत नाहीये. तसं मी म्हटलं, म्हणजे त्याने तुला जे काही आत्तापर्यंत दिलंय त्याचा वापर तू फक्त तुझ्या मित्राविरुद्धच करू शकतोस, अशी काही अट त्याने तुझ्यासमोर ठेवली होती का? तसं सारंगने उत्तर दिलं, नाही, बाबांनी अशी कोणतीही अट घातलेली नाही. तेव्हा मी त्याला म्हटलं, सारंग, याचा अर्थ असा की तू त्या गोष्टीचा वापर कोणाविरुद्धही करू शकतोस, बरोबर? सारंगला अजूनही मला काय म्हणायचं होतं हे समजलं नव्हतं. मी पुढे म्हटलं, सारंग, या गोष्टीचा वापर तू कवट्या बाबाला धडा शिकवण्यासाठी सुद्धा करू शकतोस. माझं ते बोलणं ऐकून सारंग काही क्षणांसाठी थबकला, पण पुढच्याच क्षणी तो हसायला लागला, कारण अखेर या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला एक मार्ग सापडला होता. आता आम्हाला रस्ता तर सापडला होता, पण आम्ही दोघेही त्याचा वापर करण्याबद्दल विचार करत होतो, कारण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय आम्हाला दिसत नव्हता.
जर आम्ही त्या प्रेत आत्म्याला बोलवून त्याला त्या कवट्या बाबाच्याच मागे लावलं तर कदाचित स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो कवट्या बाबा स्वतःच त्या प्रेत आत्म्याला कायमचा परत पाठवेल. पण जर असं घडलं नाही आणि त्या प्रेत आत्म्याने त्या बाबाला संपवलं तर मग पुढे काय करायचं हे मात्र आम्हाला माहीत नव्हतं. आणि हीच ती मोठी रिस्क होती आणि ती घ्यायला लागणारच होती. आम्ही त्याच रात्री त्या मुलाच्या प्रेत आत्म्याला बोलवण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री जेवणातही आमचं मन लागत नव्हतं. रात्री 11च्या सुमारास आम्ही त्या मुलाच्या प्रेत आत्म्याला बोलवण्याचं ठरवलं. आम्ही खोलीच्या मधोमध एक मोठं टेबल ठेवलं आणि त्यावर एका छोट्या भांड्यात दूध ओतून ठेवलं. आम्ही सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद केले आणि त्या भांड्यापाशी एक छोटा दिवा लावून ठेवला. मी सारंगला हळू आवाजात विचारलं, सारंग, आपल्याला काय करावं लागेल आणि हे सर्व करायला किती वेळ लागतो? तेव्हा सारंग म्हणाला, भाऊ, त्या कवट्या बाबानं दिलेला मंत्र म्हटल्यानंतर तो प्रेत आत्मा दुधाच्या आसपास वावरताना दिसायला लागतो आणि जोपर्यंत आपण मनात विचार करत नाही की त्याने आता ते दूध प्यावं तोपर्यंत तो प्रेत आत्मा दुधाला हातही लावू शकत नाही. पण आपण त्याला जास्त वेळ थांबवून ठेवू शकत नाही, नाहीतर तो रागावतो. त्यामुळे जसा तो प्रेत आत्मा आपल्याला दिसेल त्याच वेळी आपल्याला जे काही काम करून घ्यायचं आहे त्याची छबी आपल्याला आपल्या मनात तयार करावी लागेल. तेव्हा त्याला आपोआप समजतं की त्याला काय करायचंय आणि मग तो प्रेत आत्मा अचानक तिथून गायब होतो. काम झाल्यावर पुन्हा तो प्रेत आत्मा त्या दुधाजवळ दिसू लागतो आणि मग दूध पिऊन तो प्रेत आत्मा तिथून निघून जातो. खरं तर मी हे सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही, पण प्रत्येक वेळी मी एवढं मात्र पाहिलंय की जेव्हा जेव्हा तो प्रेत आत्मा दूध पिण्यासाठी येतो तेव्हा काही वेळानंतर दुधाचं भांडं रिकामं झालेलं असतं. त्यात दुधाचा एक थेंबही उरत नाही आणि त्या भांड्याच्या आसपास ओल्या मातीचे डाग दिसू लागतात. सारंगचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा आला होता. माझ्या मनात आलं की आता ठरवलंच आहे तर वेळ कशाला घालवायचा. म्हणून मी सारंगला म्हटलं, ठीक आहे, तू सुरुवात कर, पण तू नक्की काय विचार करतोयस हे मला अजिबात सांगू नकोस. आणि मग सारंग स्वतःशीच काही मंत्र पुटपुटायला लागला. त्यातील काही शब्द मला समजत नव्हते. त्या मंत्रांचा अर्थ होता, तुला पुन्हा जन्म देणारा मी तुझा मालक आहे आणि मालक म्हणून तुला हुकूम देतो की तू माझ्या सेवेत हजर हो. तू जिथे कुठे असशील तिथून इथे ये. पण तो जो मंत्र म्हणत होता त्याची शेवटची ओळ मला अजिबात समजली नाही. ती कदाचित त्या प्रेत आत्म्याला जागृत करण्यासाठी होती. सारंगचा मंत्र म्हणून पूर्ण होताच आम्हाला त्या भांड्यापाशी एक छोटासा गोळा दिसू लागला. तो एखाद्या लहान मुलासारखा वाटत होता. त्याला पाहून माझं हृदय जोरात धडधडू लागलं. हातपाय जणू सुन्न झाले होते. त्या मुलाला पाहून भीतीपोटी मला घाम फुटला होता. पण त्या क्षणी सारंगच्या डोक्यात नक्की काय चाललं होतं आणि तो काय विचार करत होता हे जाणून घेण्याची मला अजिबात इच्छा नव्हती. काही क्षणातच टेबलावर दिसणारा तो मुलगा अचानक कुठेतरी गायब झाला. याचा अर्थ स्पष्ट होता की सारंगने त्याला पुढे काय करायचे याचे आदेश दिले होते आणि तो मुलगा ते समजला होता. पण आम्ही दोघेही शांतपणे लपून त्या भांड्याकडेच बघत होतो आणि त्याच्या परत येण्याची वाट पाहत होतो. एक सेकंदही आमची नजर तिथून हटली नव्हती. बाहेर कुठेतरी त्या प्रेत आत्म्याचा त्या कवट्या बाबावर हल्ला होणार होता, पण त्यानंतर काय घडणार होतं याचा आम्हाला काहीच अंदाज नव्हता. त्या कवट्या बाबाला संपवून तो मुलगा पुन्हा दुधावर आपला हक्क सांगायला परत येईल का हेही आम्हाला माहीत नव्हतं. पुढे काय होईल काहीच सांगता येत नव्हतं. काही वेळ गेला. वाट पाहता पाहता रात्रीचे 12 वाजायला आले होते. तसं मी सारंगला हलक्या आवाजात विचारलं, साधारण किती वेळ लागतो त्या प्रेतात्म्याला परत यायला? तेव्हा सारंग म्हणाला, मागील अनुभवावरून सांगायचं झालं तर साधारण अर्ध्या तासातच तो परत आला होता. तो प्रेत आत्मा जाऊन बराच वेळ झाला होता, पण तरीही आम्ही त्याची वाट पाहतच राहिलो. 12:30 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला, तरी सुद्धा तो प्रेत आत्मा अजूनही परत आला नव्हता. आम्ही तेव्हाही फक्त त्या भांड्याकडेच बघत होतो. काहीही न बोलता आम्ही तसेच बसून होतो.
बाहेर नक्की काय घडलं असेल काहीच समजत नव्हतं. आता 2:30 वाजायला आले होते. काही वेळाने मग 3 वाजले. मी सारंगला काहीतरी सांगणारच होतो इतक्यात आम्हाला दिसलं की त्या भांड्यातील दुधाचा रंग अचानक बदलू लागला होता. एका क्षणात ते दूध खराब झालं. ते दूध खूप पिवळसर दिसू लागलं आणि त्याचा उग्र वास संपूर्ण खोलीत पसरला. आम्ही दोघेही ते दृश्य बघतच राहिलो, पण दुधाजवळ जाण्याची आमची हिंमत होत नव्हती. दूध खराब होण्याचं आम्हाला एकच कारण दिसत होतं. त्या कवट्या बाबाने कदाचित त्या प्रेत आत्म्याला कायमचं परत पाठवून दिलं असावं. कदाचित तो प्रेत आत्मा आता मानवी जगातून मुक्त होऊन त्याच्या जगात परत गेला असावा आणि म्हणूनच त्याच्या जाण्यामुळे ते दूध खराब झालं असावं. पण हा आमचा अंदाज होता. आम्हाला पक्क काहीच माहीत नव्हतं. पण आता आम्हाला या सुद्धा गोष्टीची भीती वाटायला लागली होती की जर तो प्रेत आत्मा दुधासाठी परत आला तर काय होईल, कारण दूध तर आता खराब झालं होतं. हा विचार करून आम्ही दोघेही खूप घाबरलो होतो, कारण त्याला परत पाठवण्यासाठी आमच्याकडे थोडंही चांगलं दूध शिल्लक नव्हतं. आम्ही थरथरत त्या भांड्याकडेच बघत बसलो. 3:30 वाजले, 4 वाजले, पण तरीही तो प्रेत आत्मा अजूनही परत आला नव्हता. सारंग म्हणत होता की त्याला परत यायला आजवर कधीच इतका वेळ लागला नव्हता. ते ऐकून मला थोडं बरं वाटलं की कदाचित कवट्या बाबाने त्या प्रेत आत्म्याला कायमचं परत पाठवून दिलं असावं. अखेर सकाळचे 6:30 वाजले. तेव्हा कुठे आम्ही तो दिवा विझवला. दरवाजे खिडक्या उघडल्या, पण तरीही आम्ही त्या खराब दुधाला हात लावला नाही. ते आम्ही तसंच सोडून दिलं. तेव्हा मी सारंगला म्हटलं, चल एकदा आपण स्वतः जाऊन बघूया की तिकडे कवट्या बाबाबरोबर काय घडलंय. हे पाहिल्याशिवाय आपलं मन शांत होणार नाही. सारंगला सुद्धा माझं म्हणणं पटलं. तसं आम्ही दरवाजा बंद करून तिथून बाहेर पडलो आणि थेट त्या बाबाच्या ठिकाणावर गेलो. जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा तिथे आजूबाजूला खूप लोक उभी होती. त्यातील काही लोक बाबांच्या ओळखीचे वाटत होते, तर बाकीचे फक्त तिथे काय चाललंय हे पाहण्यासाठी गर्दी करून उभे होते. पुढे काही पोलीसही दिसत होते. मी सारंगला मागेच थांबायला सांगितलं आणि मी स्वतः त्या गर्दीतून वाट काढत पुढे जाऊ लागलो. जेव्हा मी थोडं पुढे गेलो तेव्हा मी पाहिलं की पोलीस तिथे एका मृतदेहाचा पंचनामा करत होते आणि तो मृतदेह एका कापडाने झाकला होता. पोलीस तेव्हा एका माणसाकडे त्या मृतदेहाबद्दल चौकशी करत होते. तेव्हा तो माणूस म्हणाला, मी याच बंगल्यात राहतो. हा बाबा इथे एकटाच झोपायचा. काल रात्री मी कोणीतरी जोरात ओरडल्याचा आवाज ऐकला. तो आवाज ऐकून आम्ही काही लोक धावतच बाहेर आलो. आम्ही पाहिलं की बाबा तेव्हा गतप्राण झाला होता आणि अशाच अवस्थेत जमिनीवर पडला होता. मग पोलिसांनी त्या मृतदेहावरून कापड हटवत पुन्हा त्या माणसाला त्यांची खात्री करून घेण्यासाठी विचारलं, नक्की हाच का तो कवट्या बाबा? तेव्हा त्या माणसाने मान हलवून होकार दिला. पण त्याच क्षणी मला सुद्धा त्या कवट्या बाबाचा चेहरा दिसला. तो चेहरा पाहून माझं हृदय धडधडलं. त्याच्या चेहऱ्याची त्वचा जागोजागी लोंबकाळत होती. त्याचा एक डोळा सुद्धा गायब होता. तिथे फक्त एक काळा खड्डा दिसत होता. पोलिसांनी पुन्हा एकदा त्या बाबाचा चेहरा झाकून टाकला. त्याच्या मृतदेहाच्या जवळ मला लाल आणि ओली माती दिसली. म्हणजे स्पष्ट होतं की त्या मुलाच्या प्रेतात्म्याने बाबाला या जगातून कायमचं संपवून टाकलं होतं. सारंगची कवट्या बाबापासून सुटका तर झाली होती, पण त्या मुलाच्या प्रेतात्म्यापासून सुटका झाली आहे की नाही हे आम्हाला माहीत नव्हतं. पण मी सारंगला सांगितलं की नक्कीच तुझी त्या मुलाच्या प्रेतात्म्यापासून सुटका झाली आहे. नाहीतर त्या रात्री बाबाला संपवल्यानंतर तो दूध पिण्यासाठी नक्कीच परत आला असता. याचा अर्थ असा की आता तो प्रेतात्मा सुद्धा अस्तित्वात नसावा. तरीही आम्ही पुढच्या अमावस्येच्या रात्रीची वाट पाहिली. पण पुढच्या अमावस्येच्या रात्री आणि त्यानंतरही सारंगच्या बाबतीत असं काहीही घडलं नाही. आणि अशा प्रकारे सारंगची त्या मृत्यूच्या सापळ्यातून सुटका झाली. पण त्या बाबाचा जीव घेतल्यानंतर तो प्रेतात्मा दूध पिण्यासाठी परत का नाही आला हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला. मित्रांनो, ही भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद.
सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.